एकीकडे नाशिकमध्ये गुलाबी थंडी आपल्याला अनुभवायला मिळत आहे, तर दुसरीकडे आज संपूर्ण नाशिक शहरावरती धुक्याची चादर जी आहे ती पसरल्याचं पाहायला मिळत आहे। निसर्गाचा हा आविष्कार जो आहे तो आपल्याला नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे। नाशिक शहरातील मंदिरं असतील, रस्ते असतील, जुने वाडे असतील, बिल्डिंग असतील, या धुक्यामध्ये हरवल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकीकडे थंडी वाढत असताना गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक जे आहेत ते राज्यभरातून नाशिकमध्ये येत असतात, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं या पर्यटकांना आता नाशिकमध्ये असलेली ही धुक्याची चादर भुरळ घालत आहे। आपण सध्या नाशिकच्या रामकुंड परिसरात आहोत। या ठिकाणी जर आपण बघितलं तर संपूर्ण गोदावरी नदीवरील हे दृश्य आपण पाहत आहोत। या गोदाकाठ परिसरात असलेली मंदिरं जे आहेत ते देखील आता या धुक्यांमध्ये हरवून गेलेले आहेत। या ठिकाणावर असलेले जुने वाडे देखील या धुक्यांमध्ये हरवून गेलेले आहेत। त्यामुळे आपल्याला हा निसर्गाचा जो आविष्कार आहे तो एकंदरीतच पाहायला मिळत आहे आणि नाशिकमध्ये पर्यटन आणि तीर्थटनासाठी आलेल्या भाविकांना हे नाशिक शहरातील धुक्याची चादर भुरळ घालत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।